जी माझ्या पाठीमागं मंदिर बघतो ना, हे मंदिर बनवल्यानंतर ना ज्या कारागीरनं जे मंदिर बनवलंय त्या कारागीरचा हात कापलं गेलं होतं पूर्णपणे. प्रभू श्रीराम सीता हित दशरथ राजा बसले. ही जी पाठीमागे दशरथ राजा. हरणमध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग. मी गणेश, हे मित्र आहे 45 रायडर, सायकल रायडर, 20 सायकल यात्री. असलं का आम्ही आमच्या भाऊच्या काल रात्री घरी होतो मस्त मध्ये. भाऊ गुड मॉर्निंग. आणि असलं का आम्ही निघालो. आता आम्ही कुठे निघालो? मी आता निघालो माझ्या सायकलकडं. मेन विषय काय ना, भाऊ म्हणलं चहा घ्यायचा, परत लक्षात आलं सगळं दात घासायचं सामान आणलं, सामान सगळं सायकल लिहिलं नाही. मग आता इथं आता सायकलीकडे निघालो. आता जातो कोलगेट सगळं आणतो, आंघोळीचं म्हणजे आपले कपडे आणतो, आंघोळ मग मस्त फ्रेश करू, चहा नाश्ता करू मस्त मध्ये. मंदिर हे बघू कसं काय आहे ती, आणि मग बघू पुढचं काय आहे ती. चला सायकलीकडे. सायकल इथनं अर्धा किलोमीटर लांब आहे, चालत जायचं आहे. म्हणून आता सायकलीकडे निघालेलो आहे आता. भाऊ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललं? बरं आहे आलो आहे आता भाऊ. आता सायकलीचं आपलं थोडं सामान घेऊ आणि कपडे पण धुवून टाकतो. आज जे राहिले ते आपली पेंटिंगचं काम थोडंफार ते करून घेतो, कारण की कपडे वाळा आपला आता दिवस पडला आहे पूर्ण, त्यामुळे घेतो आता ह्यातलं सामान. गुचाई झाली की आलू हिथनं परत नंतर दुसऱ्यांदा माघार गेलो, कारण की चावी माझ्यापासून रूमवर राहिली. आता घेतो सामान आणि वर जाऊ. नाश्ता बिष्टा झाला आहे. आता मी मंदिर बघायला निघालेलो आहे. मेन गोष्ट आता जी ही जी आहे का ना, ही सगळी सोनारपट्टी मंदिर, हिला सोनारपट्टी. आणि तुम्ही कुठल्या बी राज्यात कुठल्या बी देशात जावा भावांनो, जिथं सोनारी असते का नाही, तिथं जाऊन फक्त बघायचं मराठी माणूस भेटतो. आपला मराठी माणूस तुम्हाला तिथं नक्कीच भेटेल. मी त्या ठिकाणी आलो जिथं मेन रामाचं आणि सीताचं मेन लग्न झालं. ती जागा म्हणजे ही बघून घ्या. तर आपण सुद्धा ह्या जागेला आलेलो या. चला बघूया काय आहे. तर भावानं इथं झालं होतं राम सीताचं लग्न. चला मी तुम्हाला दाखवतो इथं कोणाकोणाचं कसं कसं झालं होतं. इथं बघितलं तेव्हा इथं बघा राम आणि जानकीजी ही बघा त्यांची मूर्ती. आणि नंतर जर इकडं आपण आलो भरतजी आणि मांडवी या दोघांचा विवाह झाला होता, तर त्यांची ही मूर्ती दोघांची इथं ही बघा ही बघा भरतजी आणि मांडवी ही दोघंजण. आणि आता इकडे चला इकडे दाखवू तिकडे काय कोण आहेत ते मला पण इतकी माहीत नाही, पण म्हणलं हा तुम्हाला दाखवून द्यावं. जर मी जर दर्शन घडवतोय म्हणजे मी दर्शन घेतो, तर म्हणलं तुम्हाला बी दर्शन दाखवून द्यावं. चला आता ही जी आहे का नाही भावाने हो का, इथं प्रभू श्रीराम सीता हित दशरथ राजा बसले. ही जी पाठीमागे हे दशरथ राजा है. ये है दशरथ राजा है. ये हाँ नहीं ये इस तरफ जो यहाँ बेटे ना, ये दशरथ राजा है. ये हाँ 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 ये दशरथ जी है. ही बघा होगा, ही बघा होगा. तर असं काहीतरी भावांनो ही बघा होगा. हा असं मोठं मंदिर आहे एकदम हे असं, आणि ह्याच्या आसपास आणि तिकडं एकदम मोठं मंदिर. आणि भावांनो ती जी मंदिर आहे ना, त्या मंदिराची एक सगळ्यात खास आणि सगळ्यात विशेषता गोष्ट सांगतो तुम्हाला या मंदिराची. की म्हणते ती भावांनो ही जी माझ्या पाठीमागं मंदिर बघतो ना, हे मंदिर बनवल्यानंतर ना ज्या कारागीरनं जे मंदिर बनवलंय त्या कारागीरचा हात कापलं गेलं होतं पूर्णपणे, जेणेकरून असलं मंदिर ज्या नाही दुशिंदा कुणीही बनवू नये ह्या पृथ्वी भूतलावरती. तर ही खरी घटना आहे भावांनो. गुगलला वाटलं तर सर्च करून तुम्ही बघू शकता. भावांनो मी बाहेर गेलो, पण जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा आतमध्ये आलो ना, त्या टाइमला माझ्याकडून तिकीट घेतलं 10 रुपये बरोबर का. पण जेव्हा दुसऱ्या टाइमला मी आतमध्ये आलो, पण दुसऱ्या गेटनं आलो, त्या टाइमला त्यांना मला बघतात माझ्याकडून पैसे नाही घेतलं. माहीत नाही का, ती माणूस ओळखीत नव्हता ना. आणि तिकीट घेताना माणूस वेगळा होता. ह्या बाईकनं आतमध्ये येताना एका माणूस होता. हे बघा माझी चपला आहे त्या चपला घेण्यासाठी आता आलो. तर माझी पर्सनॅलिटी बघितली, तर बोलला सुद्धा नाही काय, हा असं आतमध्ये येऊन दिलं. म्हणजे काय नाही काय वेगळं दिसतं त्याला माझ्यात. आणि नॉर्मल माणसापेक्षा मी तसा वेगळा दिसतोच भावनो, ही खरी गोष्ट आहे. चला आपण आता काय करू, आपण असलं निघू आता रूमकडे जाऊ. मला रील सोडायची सकाळ अजून मी रील नाही सोडली, काहीच नाही केलं. चला आधी निघू आता इथं. चला विटा होय का. तर भावांनो नेमकाच इथं रस्त्याकडे निघालेलो, आणि तितक्यात म्हणलं मंदिराकडून आलतो, म्हणलं तर रील सोडावं म्हणलं. तितक्यात बघतो तर काय भाऊ लोकांना का समोर आपलाच व्हिडिओ लावलाय घालताना बघते ती. भाऊ कसं वाटतं व्हिडिओ बघताना? एक नंबर. पण व्हिडिओ चांगला आहे ना, एक नंबर मस्त एकदम मस्त व्हिडिओ. बरं आपण कुठला एकदा आपला समजायचा परिचय आपल्या इंस्टा फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला सांगा कुठलं कुठलं आपण. लाईक सबस्क्राईब एवढं. कुठला आहे आपण कुठला आहे?
आम्ही विटामिन आपण ठरलं पाचगापूर सांगोला मधला आहे तो भाऊ. आणि खरंच भारी वाटतं बरं का, इतक्या म्हणजे लांब आपण इथे येतो, आपल्या माणसाची ओळख होती या. आणि काहीतरी भागवतात एखादा चमत्कार बाबा इतक्याला निघून सगळं एकटा माणूस ओळख ऑटोमॅटिक कशी पडते, कसं कॉन्टॅक्ट होतं, ही एक लई मोठी भारी गोष्ट आहे. नाही तुमचं व्हिडिओ एक नंबर असते मी आता निघालो होतो बाहेर निघालेलो तितक्यात बघतो तर आतमध्ये व्हिडिओ चालू आहे. अरे यार म्हणलं चला मी पण बघतो माझा व्हिडिओ आता. पप्पांना ती दिली गिफ्ट मध्ये तुला बघ तर या पोराच्या बर्थडेला त्यानं बघ किती मोठी गाडी दिली. पप्पाला मला पण गाडी घ्यायची, काय करायचं सांग की. डिपेंडर बाबा डिपेंडर घ्यायची होतं. ही बघा इथं चालू आहे असं मराठी में तो आना तब तक. तर भावाला आता मी मंदिराकडे निघालो होतो. हळदीचा प्रोग्राम होणार नाही आज, उद्या लग्न असते तर आज हळदीचा प्रोग्राम होणार नाही, त्यामुळे मी चाललो होतो. तितक्यात भाव आलं. ही भाव म्हणलं चला की आपल्या इकडे अजून चांगले इकडून दोघं जण आली, तर ही ती दोघं जण आली ती. तर भाऊ कुठली आहे सांगा. चांगली भाऊ किती झाला नेपाळमध्ये? 3 दिवस झाले. कसं आलाय ट्रेन आला काय? आणि हे तर काय इथं आपल्याला 10-15 झालं. आणि सर इकडे आता काय चालू इकडे अन्नदान काय चालू आहे? जेवण फ्री आहे. तर भाऊ नाही बघा पाण्याच्या 600 बाटल्या पाण्याच्या भाऊंना बघा हो का वाटायला, म्हणजे दान बघा भावांना, म्हणजे इतकं म्हणजे आहे का नाही. ह्याचं पुण्य लय, पाणी वाटण्याचं पुण्य म्हणजे लय मोठं पुण्य आहे. तर आपण निघालोय भाऊ म्हणलं चला चहा पिऊ. तर आता मग आता चहा यायला लागला, चहा पिऊ आणि मग पुढे निघू. तर लाग बघतोय आपले कले बातम्या बऱ्याच दिवसांनी दिसायला लागले ती या काही मुख्यमंत्री झालं नाही आपले बघतोय शपथ ग्रहण चालू होय काय. तर भावांनो आज हळदीचा कार्यक्रम आहे, तसं उद्या लग्न आहे ती. तर भावांनो लोक पाहिजे बघा हे बघा लोक हो का, म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात लोक इथे नाही भावांनो काय सांगू तुम्हाला, म्हणजे उभं राहायला जागा नाही. आता तिकडे जर आपण गेलो नाही त्या सोनारपट्टीमध्ये माणसं अशी जागा झोपलेली ती, चला तुम्हाला दाखवतो ते मी. आणि हे बघा भावांनो सगळ्यात भारी मंदिर मला वाटतं हीच आहे. भावांनो बघू शकता आपल्या पाठीमागं आपली सगळी गावकरी भाऊ लोक आहे. ते भाऊ गावापासून बघता व्हिडिओ मला सांगा. मी जवळजवळ मला वाटतं तुम्ही लडाखला गेला होता ट्रिपला, तेव्हापासून मी तुमचा व्हिडिओ बघतो आणि तेव्हापासून फॉलो केलं. पहिल्यापासून म्हणजे सगळं टोटल व्हिडिओ कधी पण काय पण विचारा लगेच सांगणार, तिथं लगेच सांगणार हो हे आहे. हा रील तुमची आपण बघितलेली आहे. आणि सकाळ धरून त्याला आत राहिले मी कधी गणेश भावाला भेटतोय कधी आता आणताय ना तुम्ही. हा 4-5 वाजता पोहोच. आपल्या इंडियामधनं आता शिक नेपाळमध्ये आता शिकायला तर खरंच लई खरंच सांगायला पाहिजे का नाही, अक्षरशः तुमचा व्हिडिओ बघताना अजून समोर आपला व्हिडिओ चालू तेव्हा व्हिडिओ बघताना अक्षरशः समोरच लय भारी वाटतं. अक्षरशः म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही कष्ट करताय 100% देखताय तुम्ही देताय बघल तुम्ही बघल तर आपलं भावाला भाऊ या की एक आमचा अजून भावाला एकदा सगळ्यांची नावं सांगा बरं आम्हाला, कुठनं कसं काय सांगा एकदा त्या परिचय. सुमित कडाव, आपण सर विकास खराडे हातनूर, विठ्ठल निकम मायनी महाराज, सचिन कदम कवटे मंका, अमोल मिसाळ तासगाव. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल. एक नंबर व्हिडिओ पुष्पाची एकदा करा की एकदा. तर भावांनो आता भाऊच्या इथं घरी आलो होतो. यांचा मुलगा मला तसं बघितलं का नाही, सायकल कुठे आहे म्हणलं. आधी सायकल कुठे आहे म्हणलं यांची. गावापासून बघतोय बघा, कधीपासून बघतोय सांग. पप्पाच्या मोबाईलमध्ये गावापासून बघतोय या महिनाभर झालं ना. भारी असतं ना व्हिडिओ. काय मी काय म्हणतो मी काय म्हणते सायकल काय म्हणते सांग. चालू झालं हरर माझ्या वरती. हर हर महादेव म्हणे, हर हर महादेव म्हणे, हर हर महादेव म्हण. हर हर महादेव, हर हर महादेव, मोठे हर हर महादेव. हर हर महादेव. घरी आलतो म्हणून भाऊच्या आणि आपले सायकल बोलायचं बाबा. तुमचं भाऊ ना जोडीदार दोस्त आहेत का? बरं इकडे आपल्या बऱ्याच लगेच ताळमी बसतो लोकांचा इकडं. तर भाऊ आलो या मस्त मध्ये जेवण करूया, मग जाऊया झोपूया.
भारी वाटतंय खरंच आपल्या माणसांची भेटतोया बोलतोया इतक्या लांब येऊन दुसऱ्या देशामध्ये खरंच भारी वाटतंय. बाळा ये इकडे कसं वाटतंय तुला मला भेटून भारी वाटतंय ना? होय. तुला आधी विश्वास बसला नाही पडशील तुला आधी विश्वास बसला ना मी आलोय म्हणून नाही. तिथनं बघत होता ती असंच लागलं बघायला कोण आहे कोण नाही त्याला विश्वास बसला ना मी आलोय म्हणून. ती कसं आहे रोज मोबाईलमध्ये बघते ती ना मग आज जेव्हा माणूस समक्षात बघतो नाही मला तेव्हा माणूस लय ती बघण्याजोगा असतं चेहरा. जेवलं का नाही? तर भावांनो आता रात्रीच्या किती वाजले त्या रात्रीच्या आता इथं सध्याला सांगतो म्हणजे टायमिंग आहे 9:25 झाली इथं सध्याला. खोटं बोलत नाही. आता मला फोन आलता काय नाव तुमचं ती सुमित कडव यांचा आता इथे मला फोन आलता की आपल्या दुकानापाशी तुम्हाला भेटण्यासाठी 5 माणसं आली होती. तर आता काय करू ना आता जाऊ भाऊ लोक आलती इतक्या आखेनं म्हणलं जाऊन भेटलं पाहिजे. माझ्यासाठी खरंच खूप जास्त मोठी गर्वाची गोष्ट आहे भावांनो. मी इथं अजून माणसं मला आवरून तिकडून लांबणं कसं पत्ता काढतील कशी भेटायची ती माझी मला माहीत नाही पण याच्यात ही लई मोठी गोष्ट आहे. आपण जाऊ आता तिघं जण भेटू त्यांना. चला जाऊ बघू कोण आहे ती मला बघू दे नेमकी कोण आहे ती माहिती. तुम्ही सकाळी कुठं नाही आपण चांगली कसं काय कळलं कसं कळलं माहिती व्हिडिओ बघू होय तुम्ही केरळात बदलणार गेल्याचं गमाट आहे आमचा. होय काय एकदा नाव सांगा कुठं नाही कसं ऋषिकेश सूर्यवंशी बेटासाठी तुम्ही भाऊ तुम्ही कडेगाव पाचीगाव सांगोला तालुका. गावपासून बघता व्हिडिओ एक वर्ष झालं चांगली एकामेकाला डोलवून देऊ नका रे. आपण म्हणजे का एका घरातली माणसं असले नाही सांगा त्यात लाजायचं काय आहे तेव्हा कटबडी कापा 6 महिने झालं ना. भाऊ मला तसं कळलं का नाही ह्यांना मला फोन केला मला म्हणलं तुम्हाला भेटायला आलते म्हणलं चला गाडी म्हणलं कारण की दुसऱ्या देशात असलं का आपली माणसं आपल्या भेटायची म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आलो भेटलो खरंच खूप जास्त भारी वाटते बरं का इतक्या लांब इथं येऊन सुद्धा का आपल्याला आपलीच माणसं भेटते ती म्हणल्यावर खूप मोठी गोष्ट आहे. काय आहे दुसऱ्या देशात जाऊन काय ते हे म्हणते की काय समुद्रात सही हुडकल्याच्यात काम आहे तसं काम आहे. एक माणूस इतक्या लांब तिथे येतो त्यांना एवढी जण भेटते म्हणजे जग गोष्ट नाही. तर हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालं की तुम्ही एवढं रील शेअर करता एवढं म्हणजे लाईक शेअर फॉलो करता ना त्यामुळेच हे सगळं आज आलं बाई इतकं लांब येऊन सुद्धा मला आपली इकडली माणसं होती ती खूप मोठी गोष्ट आहे. चला ही सकाळी लय रडत होता सकाळी लय रडत होतं बरं का सांगतो मी. गणपती बाप्पा गाणं पाहिजे नुसतं याला शॉट मारून पाठवतो तुला हाय कॅमेरा इथं बघा भावांनो तुम्हाला दाखवतो चला आता मी इथं बघा हो का आपला ढिखारा लागलाय पाक इथं बॅटला जितके आलेले इथे भारी वाटत सगळ्यांना भेटून. चला जाऊ मस्त जेवण करू मस्त मध्ये. पहिलवान कशिंदा व्हिडिओ मध्ये पहिलवानाला हर माझे मन एकदा मन की एकदा मन हा बस लास्ट द्या शेवट हर हर महादेव जय श्रीराम. मी आलोय घरी आणि मस्त मध्ये आता हातरून मित्रून टाकून आता मस्त मध्ये एडिटिंग करावं म्हणलं मस्त मध्ये बसून. तर भाऊ कसं काय वाटलं व्हिडिओ उद्या लगीन सोहळा आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा. उद्या लगीन आहे आता मेन जिथं प्रभू श्रीरामांचं आणि सीताचं लग्न झालं होतं सेम टू सेम तसं होणार नाही त्याला तर व्हिडिओ नक्कीच बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब. मी भेटतो मला पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. जय हिंद जय